आईने हळवली. बघ त्या झाडाखाली एक सावली दिसते, चल तिथं जाऊन बसू. होय होय चला. खंडोबाराया डोकले ग बाई. आपला भाकर तुकडा सोड, घास घास खाऊ आणि निघू पुढे. वाईच घडून पाणी मिळेल का हो? होय बाबा देते की. अहो बाबा हळूहळू प्या पाणी आणि बसून प्या पाणी. आणि होय कुठं निघालात? वारीला. या बाई आता ती तर झाली ना व मागल्या महिन्यात. अरे ती पांडुरंगाची ती झाली माझी. आता चाललोय मल्हारीच्या वारीला, जेजुरीच्या खंडोबाला. अरे वा आम्ही बी तिकडच निघालोय दर्शनाला. लय लांबून आलोय आम्ही. तुम्ही कुठून आलात? म्या घाटाखालून आलोय. होय होय लय लांबून लांबून लोक येते ती. देवाचा महिमाच. मल्हारी नवसाला पावतो, हाकेला धावतो आणि तारण्यासाठी तर अवतरला ना त्यो. बाबा मार्तंडाचा महिमा ठाऊक आहे होय तुम्हासनी? हा थोडा बहुत खावा आहे. खंडोबारायाबद्दल तर समज काही माहित आहे तुम्हासनी. आम्हाला बी ऐकाय आवडेल बघा. सांगा बहुत थोडं बहुत. या मोर आडोशाला बसून चला. मणिपूर पर्वतावर मनियान असुर राहत. त्यांनी सर्वत्र अत्याचारांना हैदोस मांडला होता. त्यांचा विनाश अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला. मल्हारी मार्तंड देवानं म्हणे आणि मल्ल मारला आणि जेजुरी गडावर जाऊन राहिले बघा. आणि मग देवानं म्हाळसा देवी सोबत लगीन केलं ना. अगं आधी माया पार्वतीचं रूप की ते. खराय बाबा. नेवासा इथे एक शिवभक्त होता, तिम्माशेठ वाणी नावाचा. त्याची पोरगी माळसा. पाली गावात मल्हारी मार्तंडासोबत माळसाचा विवाह झाला. आणि मग देवानं दुसरं लगीन भानू गणपतीं सोबत केलं ना. त्याची काय कथा आहे सांगा की. सांगतो सांगतो. तुम्ही साऱ्या जणी आता उपर झाला आहात. भविष्याच्या दृष्टीने तुमचं काय प्रयोजन आहे यावर चर्चा करण्यासाठी आपण बोलावलं आहे. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. होय पिताश्री आपणच आमचे भाग्यविधाते आहात. नाही माझं भविष्य ठरवण्यासाठी मी समर्थ आहे. जयाची जया तिच्या उत्तराने इंद्रदेव झाला. तिच्या या उत्तम उत्तराने इंद्रदेव क्रोधित होतात आणि तिला पृथ्वीवर जंगलात सोडून देण्याचा शाप देतात. नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील चंदनपूर हे गाव, हे गाव धनगरांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यातीलच एक होता यमू धनगर आणि त्यालाही बाणाई सापडली. अरे महादेवा, कुणाचं रे लेकरू म्हणायचं? अरे हाय का कुणी असं उन्हा काटाकुट्यात लेकरासनी टाकलं? काळचा सहाय का नाही? रड नको बाळा, म्या आहे म्या. यमू धनगरानं महादेवाचा प्रसाद समजून पदरात घेतलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण बाणूला महादेवाच्या भक्तीचं वेळ लागलं. नारायण नारायण. आपण येण्याचे निश्चित काही प्रयोजन असते. प्रयोजन कसले भगवान? आपल्या दर्शनाची आस होती फक्त. आपण सर्व शक्तिमान आहात, सर्व ज्ञानी आहात. आपल्या लीला आम्हा पामरांना कधी अंगाव्या बोलेनार? म्हणजे इकडे तुम्ही देवी म्हाळसासोबत आहात आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरा
हात जुळते बघा. देवी पार्वतीनं तिला वचन दिलं होतं, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ती आमची अर्धांगिनी असेल. तेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. तुझी निश्चित भक्ती देवापर्यंत पोहोचत होत नियतीनं आता इथं तुझ बदलायचं ठर. देवा, आज हे काय सारे पाठ आणि अचानक? जनक नाही देवी, सारं काही विधिलिखित असतं. म्हणजे स्वामी, म्हणजे आपण हा साडेपाठीचा डाव खेळायचा आणि जो हरे त्याला एक तपाचा अज्ञातवास स्वीकारायचा. काय? होय देवी, आपणा दोघांपैकी कोणा एकाला विरहाचं दुःख अटळ आहे. सकळ सृष्टीचे निर्माते करते करविते तर आपण आहात स्वामी. साडीपाटीच्या खेळात भगवान मल्हार मार्तंड जाणून बुजून हरले. म्हाळसा देवीच्या हे लक्षात येताच त्यांनी देवांना तुम्ही एकदम धक्क्यात राहाल असा शाप दिला. म्हाळसा देवीच्या या शापासह भगवान मल्हारी मार्तंड गडावरून अंतर्धान पावले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्या नाही बघितलं त्याला, पण मला खात्री आहे तो मला बघतोय आणि एक ना एक दिवस तो मला नक्कीच दर्शन देईल. आता काय म्हणायचं बाया, थोडी झालीस बघ तू. भानुबाई, ओ भानुबाई, पाणी मिळेल का थोडं? तुला माझं नाव कसं ठाऊक रे बाबा? समजा ठाव आहे. तुझी मैत्रीण आता बोलत होती का तेव्हा ऐकलं. असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये. देव सजा देतो. देव? कोण देव? महादेव. महादेव? नाही नाही, मी कोणत्या महादेवाला नाही ओळखत. होय, तुझं नाव काय? खंडू. आणि गाव? देवले लांब आहे तिकडं. मग इतक्या दूर कशा पायी आलास? मला मूळ बाळ नाही, मला काम पाहिजे होतं. काम? आता ग बाई, तुला चेपल असं काम नाही माझ्यापाशी. थांब, माझ्या बाला विचारावं लागल. बाबा, खंडोबाची महती लयच थोर आहे बघ. अरे तो साक्षात महादेवच की र. खरं आहे बघ, खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बघ. ते जाऊ दे बाबा, त्या वाघ्यापूर्वी बद्दल लय काय ऐकलंय र? तुला काय ठाऊक आहे का त्यांच्याबद्दल? अरे त्या देवाचे भक्त लय आहेत बघ. पण वाघ्यामुरळी असे भक्त आहेत की त्यांच्याकडून साक्षात खंडोबाच प्रकट होत आहे. अरे काय त्यांचा गोंधळ, कोणी बी ऐकला की खंडोबा कळालाच म्हणून समज. चला चला बिगी बिगी चला, देवाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा की नाही? अरे खंडोबारायाचं, अरे खंडोबारायाचं येडबाई लागल मुरळीला, लागल मुरळीला येडबाई लागल वाघ्याला, आणि लागल मुरळीला येडबाई लागल वाघ्याला. जेजुरी पुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, आणि तिथं नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. जग जग जेजुरीच्या
सगळीकडे चाकरीला लागली. वर्षांमागून वर्ष सरू लागली. भानुखंडूला मुद्दाम शरीर कष्टाची कामे सांगू लागली. पण प्रत्येक वेळी देव तिच्या परीक्षेला खरे उतरले. देवा महादेवाच्या या मातंड अवतारात त्यांना किती दिवसातून जावं लागतंय? देवी सरस्वती या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केलेले आहे. त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुखदुःखांच्या यातनातून त्यांना जावेच लागेल. नारायण नारायण. पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी म्हाळसासोबत सुखी संसार करत असताना अज्ञातवास पत्करतात. यामागे निश्चितच त्यांचा काहीतरी हेतू असेल. आता ते फक्त देवाने हे महादेवच जाणे. नारायण नारायण. मल्हारी मार्तंड रूप बदलून खंड्याच्या रूपात राहत होते. त्याला आता एक तप जोडणार होते आणि लवकरच ते आपल्या मूळ रूपात प्रगट होणार होते. आणि अखेर तो दिवस उजाडला. अरे खंडू बाबा, त्या भानुधनकर्णीच्या चाकरीत चांगलाच रमलायस की. बघता बघता 10-12 वर्ष होत आली. अहो आपण फक्त भाकरी चाकरी बघायची, तीच कोण मोजते. काय रे, गावाची याद येत नाही वय तुला? येते की, तुम्ही म्हणल्यावर आले बघा. खंडू बाबा, अय खंडू बाबा. अगं तो बघ इथं बसलाय. काय माहिती त्याला? तिकडं मेंढरा लावून पडले ती आणि चल 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 बघू बघू. अरे काय आभाळ कोसळलं काय? वरडाया काय झालं? कसली रे राखणदारी तुझी? कोणतं तर जनावर येऊन माझ्या मेंढरांना मारून गेलं तरी बी तुझं ध्यान नाही. अरे जनावरांनी मॅच मारलंय तुझ्या शेळ्या मेंढरांना. काय बोलतोय हो? राखणदाराने मारलं होय? अरे बाबा, अरे काय बोलतोयस तू? अरे देवाची आण बाबा, मॅच मारले. तुम्हाला आता कसं सांगू? अरे पडद्या मुक्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवलं. माझ्या या हातांनी तुला भाकर करून खाऊ घातली. त्याचं हे असं पान फेडलंस बाई तू. अरे मी माझ्या लेकरासारखा जीव लावलेला आणि त्यांना तू मारून टाकलंस. कुठे पडशील ही बाबा? अगं रडू नको, रडू नको. तुझ्या मेलेल्या समजा मेंढरा परत जिथं होऊ शकतात हा. अरे मनाला येत ते बोलतोस होय र? कशा वर्षी जित्या? अरे सांग की, कशा वर्षी जित्या? अरे मॅच त्यांना परत जिता करू शकतो, पण बानूला माझ्यासकट लगीन करावं लागलं ना. ए बाबा, ठीक आहेस ना? काय बोलतोस तू? ठाम आहे ना तुला? अरे तिच्या बाजू यायचं ना तू. तुझ्या जीवाला काय हाडबीड? हे बघ, मेंढरा जिती हवी असतील तर लगीन करायला लागल हा. बानू तू बिंदास होय म्हण. मला नाही वाटत हा खंड्या काय करू शकतो. ठीक आहे, जर माझी मेंढरं जिथं झाली तर मी तुझ्यावर लगीन करीन. ऐ समध्यांनी ऐका, नीट कान देऊन ऐका. समध्या मोर सबूत दिल्या पोरीला हा. वय वय वय, येतंय की, आम्हाला बी ऐकू येतंय. आम्हाला बी आहेत कान. आणि ते सगळं सोड, तू आधी मेंढर तर जिती कर. नाहीतर काय, चला. महादेवा, चेटूक की भुतडकी, हे बाबा हाय तरी कोण? बानाई, अगं हे बानाई, चमत्कार झालाय मग. आपली समधी मेंढर जिती केली आहे खंडू बाबानं. अरे माझ्या कर्मा, कुठून अवकाश सुचली? आता मला कोण वाचवणार? चिटूक बी नाही आणि भुताटकी बी नाही. ह्या त्रिलोकावर होणाऱ्या जर गोष्टीचं कारण आहे त्या. अरे हे चेटूक बी नाही आणि भुताटकी बी नाही, तर साक्षात महादेवाचे अवतार मल्हारी मार्तंड होय. ते बघा तिकडं.
हरिनाम